नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. हे मी वांगे बारीक पहिले स्वच्छ धुवून मग बारीक कापून घेतलेत. हे बघा असे असतात. आता तुम्हाला मी हे स्वच्छ धुवून कापायची कशी ते दाखवते. हे बघा मी हे स्वच्छ धुवून घेतले. तर तुम्हाला कापायची कशी ते दाखवते. असा हातला बी काढून घ्यायचा. आणि अशी बारीक कापायची. अशी बारीक कापून घ्यायची. वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे वांगे आहे, बारीक कापून घेतलेत. कांदा आहे, बारीक कापून घेतला आहे. ओला खोबरा, आमचा घरचा मसाला आणि हळद आहे. चला आता आपण सुरुवात करूया. गॅस गरम केलं आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं, चांगलं तापलं आहे. आपण कांदा टाकूया. कांदा चांगला हलवून घेऊया. आपला कांदा मस्त शिजून झालेला आहे. आपण त्यात आता एक चमचा हिंग, अर्धा चमचा हळद. हिंग मी चमचा ह्यासाठी घातले कारण वांग्याची जरा उग्र वास येतो. तो उग्र वास निघून जावा ह्यासाठी मी हिंग एक चमचा वापरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये वांगे आपण टाकून घेऊया आणि मस्त ती मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आमचा घरगुती मसाला, आता पुन्हा मिक्स करून घेऊया. पण मस्त की मिक्स केलेली आहे ही भाजी. आता ही थोडा वेळ वाफेला देऊया. अशीच आपण बघूया ही आता भाजी कशा पद्धतीने शिजली आहे. ही वांगी शिजायला थोडा टाईम लागतं पण भाजी खूप छान होतं. थोडीशी छानपैकी तुम्हाला माहिती आहे का, ही वांगी म्हणजे रानाची भाजी आहे. ही भाजी रानात मिळते.
ह्याचे काय फायदे मला माहीत नाही आहे, पण आम्ही वर्षातून एकदा नक्की खातो ही वाघेटी. तुमच्या इकडे ह्या फलाला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथं ह्याला वाघेटी बोलतात. तुम्ही बघू शकता जिथे बाजार भरतो ना तिथं आदिवासी आज्या अशा वाटे घेऊन वाटे करून बसलेले असतात ह्या फलांचे. भाजी खूप छान लागतं. चला आपण आता ह्याच्यामध्ये ओला खोबरा टाकून घेऊया. आता ह्यात 2 चमचे आपण ओला खोबरा टाकूया. खोबरा मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. आमच्या इकडं कोणत्याही भाजीमध्ये ओला खोबराच वापरतो आम्ही. ओल्या खोबऱ्याने भाजीला एक मस्त चव येते. थोडं अजून मी त्यात टाकते. मस्त आपला खोबरा मिक्स करून झाला आहे. आता 5 ते 6 मिनिट अजून खोबरा शिजस्त ठेवूया आणि मग मीठ टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. पाच मिनिट अजून एकदा झाकून घेऊया. याच्यात आता मीठ टाकूया. मीठ टाकून झालं आहे. आता मिक्स करूया. तुम्ही बघू शकता भाजी रेडी झाली. तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा ह्याची भाजी वाघेटी. बाय बाय. धन्यवाद.